जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जागी पार्वती पिता महादेवा माता जागी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर साई आज रोजच्यापेक्षा लवकर आलेला होता, कारण त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डेचं रिव्हिजन चालू आहे. त्यामुळे त्यांना फक्त रिव्हिजन करून लगेच घरी सोडतात. त्यामुळे तो रोज तरी 10 वाजता येतो, पण आज लवकरच 9 वाजताच आला होता. माझे कामे तर घरामधले झालेही नव्हते, कारण त्याला सोडून आल्यानंतर बाकी झाडू वगैरे मारून घ्यायचं, शौर्याचं आवरायचं सर्व बाकी राहिलेलं असतं. त्यामुळे लगेच काही कामं आवरत नाहीत आणि सकाळी सकाळी कामांची सर्वांच्याच घरी गडबड असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर कपडे वगैरे धुवून घेतलेले होते, कारण आज पाणी खूप कमी येणार होतं असं सांगितलं होतं. आमच्या इकडे पाणी कमी येणार असेल तर लगेच गाडी फिरते कॅम्पामध्ये आणि सर्वांना सांगून म्हणजे अनाऊन्सिंग केली जाते की पाणी कमी येणार आहे, तर पाणी जपून वापरा. तर कालच मेसेज आलेला होता पाणी कमी येणार आहे, तर ही गाडी फिरली होती. त्यामुळे कपडे वगैरे सर्व लवकर आवरून घ्यायचं होतं, कारण मग तेवढंच पाणी आपलं शिल्लक राहतं. कपडे धुईला गेलं की 2-3 बकेट आपल्या जे एक्स्ट्राच्याच लागतात. त्यामुळे शक्यतो पाणी जर कमी येणार असेल तर आम्ही कपडे लवकरच धुवून घेते. त्यामुळे कपडे आज धुवून घेतलेले होते. नाश्ता वगैरे तर बाकीच होता, जेवण बनवायचं बाकी होतं. तर कपडे सुकायला टाकायला आले होते वरती, नंतर खाली जाऊन बाकी कामं करायचे होते. पण म्हटलं चला आधी आपणही फ्रेश व्हावं, म्हणजे घरामध्ये थोडंसं फ्रेश आणि आपल्यालाही एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे शक्यतो म्हणजे बायकांनी तर असं छान असं रेडी तयार व्हायला पाहिजे, म्हणजे प्रेझेंटेबल असायला पाहिजे. बऱ्याच बायकांना असं वाटतं की आपण कुठे बाहेर जातो, आपण कुठे जॉबला जातो, त्यामुळे कसंही राहिलं तरी काही हरकत नाही. पण शक्यतो तसं न करता जर आपण प्रेझेंटेबल राहिलं तर सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोनही चेंज होतो आणि आपल्यालाही थोडंसं फ्रेश असं वाटतं. त्यामुळे शक्यतो असं तयारीतच राहायला हवं. म्हणून मी छोटीशी वेणी घालून घेतली, कारण केस काही जास्त मोठे नाही आहेत. त्यामुळे 2-3च अशी वेणी घातली आणि लगेच रबर लावून घेतला. तर मला आवरायचं होतं आणि हातामध्ये भरपूर दिवस झालं मी ठरवत होते की बांगड्या घालीन. आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर म्हटलं बांगड्या हातात घालावी. शक्यतो मी जास्त हिरव्या बांगड्या हातामध्ये घालत नाही, म्हणजे ॲक्च्युली कुठल्याच काचेच्या बांगड्या मी जास्त घालत नाही, कारण शौर्याला मला उचलावं लागतं प्रत्येक वेळेस. त्यामुळे हातामध्ये काचेच्या बांगड्या जास्त टिकतही नाहीत, लगेच फुटून जातात. पण म्हटलं चला आता उपवासाच्या निमित्ताने का होईना पण हातामध्ये आपल्या हिरव्या बांगड्या घालाव्यात, शृंगार करावा. तर स्त्रिया शृंगार करतात त्याचं कारण असतं की भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे, ज्यात सौंदर्य वाढवणे, सौभाग्य आणि वैवाहिक जीवन, नात्यातील सुख समृद्धीसाठी सुद्धा अनेक गोष्टींचा समावेश आपल्या शृंगारामध्ये असतो. जसे की सिंदूर, काजर, मेहंदी, बांगड्या, मंगळसूत्र, बिंदी इत्यादी गोष्टींमागे ही धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. शृंगारामुळे स्त्रीचे सौंदर्य आणि रूप यांमध्ये अधिक भर पडते, त्यामुळे अधिक आकर्षक सुद्धा दिसते. तर माझी मम्मी नेहमी म्हणते घरातली लक्ष्मी असं छान सजून दजून असेल तर घरामध्ये लक्ष्मी राहते. आपण जेवढा मेकअप करू त्यावर आपल्या नवऱ्याचं आयुष्य ठरलेलं असतं, असं ते जुने लोक म्हणत राहतात. त्यामुळे शक्यतो आपण असं छान आणि प्रेझेंटेबलच राहायला हवं. तर हातामध्ये बांगड्या घालताना 2 बांगड्या फुटल्या होत्या, कारण त्या हातात एक पिचकी आणि ह्या हातातली एक पिचकली होती आणि पिचकी बांगडी हातामध्ये घालू नये असे म्हणतात. त्यामुळे ते घातली की मी फोडून टाकली होती. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे बांगड्या हातात घालून घेतलेल्या होत्या. नंतर मला नाश्ता करायचा होता. तर मुलांना मी विचारलं होतं की नाश्त्यामध्ये तुम्हाला काय बनवायचं, तर मुलांचं चालू होतं हे बनव ते बनव. तर बघूया आता मुलांना काय खायचं होतं ते. तर त्यांना विचारल्यानंतर दोघांचे भांडण चालू झाले होते की मला उपमा खायचा आणि मला शिरा खायचा. तर साईला जास्त शिरा आवडतो, म्हणजे त्याला गोड खाण्याची खूप आवड आहे. त्यामुळे शक्यतो तो शिराच म्हणतो कधीही काही विचारलं तरी. आणि शौर्याला गोड अजिबातच आवडत नाही, तो कधीच गोड पदार्थ काहीच खात नाही, म्हणजे चहा वगैरे सुद्धा तो घेत नाही. त्याच्यामुळे त्याला इच्छा होती की मला उपमाच खायचा. दोघांचं भांडण. आता काय करणार, आता तर बनवायलाच लागणार होतं, कारण शक्यतो मी शिराच बनवायला घेतलेला होता. शौर्याला बोलले होते मी की तुला टोमॅटोचं चटणी आणि चपाती खायला देते, कारण तो आवडतो. पण साईचं तसं नसतं. साईला लगेच शिरा म्हटलं की शिराच किंवा दुसरं काही त्यांनी जे सांगितलेलं असतं तेच त्याला खायचं असतं. इतर गोष्टी तो जास्त खाण्यावर घेत नाही, त्याच्या आवडीचाच पदार्थ तो खात राहतो. तर आई मुलांचं नातं हे जगातलं सर्वात खास आणि घट्ट नातं आहे.
आई मुलांच्या आयुष्यात एक मार्गदर्शक, शिक्षक, मित्र आणि आधारस्तंभसुद्धा असते. हे नातं केवळ रक्ताचं नाही तर प्रेम, विश्वास आणि भावनांवर आधारित असतं. त्यामुळे शक्यतो मुलांच्या सगळ्याच डिमांड आई पूर्ण करत असते. आणि माझी मम्मी मला नेहमी म्हणायची, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा तुला या सर्व गोष्टी कळतात. आता आपण सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. तर ते बरोबर आहे. आता तिचे बोल नक्की आठवतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आईची कमतरता आपल्याला जाणवते. तर हे गावावरून आणलेलं मी म्हशीचं तूप होतं आणि ते तूप टाकून मी इथं म्हणजे रवा भाजायला घेतलेला होता. तर रवा छान असं तुपात भाजून घेतला की तो खायलाही खूप छान आणि टेस्टी होतो. त्यामुळे शक्यतो मंद आचेवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा होता. नंतर भाजून घेतल्यानंतर त्याला साईला असा पातळ शिरा आवडतो, म्हणजे खिरीसारखा शिरा आवडतो. त्यामुळे त्याचं चालू असतं, मला मम्मी पातळ शिरा बनव, पातळ शिरा बनव. तर त्याच्यासाठी इथं मी शिरा बनवायला घेतलेलं होतं. ड्रायफ्रूट्स वगैरे जास्त घालून त्याला काही शिरा आवडत नाही, त्यामुळे तेही मी जास्त घालत नाही. म्हणजे आपल्या आवडीनुसार, जर मुलांच्या एखाद्या आवडीनुसार त्यांना काय बनवून दिलं तर मुलं ते आवडीनेच खातात आणि त्यातलं म्हणजे काळेही पदार्थ काढून खात नाहीत. जर मनुके वगैरे काही टाकलं तर तो सगळं ते बाहेर काढतो आणि फक्त शिरा शिरा खाऊन घेतो. त्यामुळे मी शक्यतो तशा गोष्टी काही टाकतच नाही जे त्याला आवडत नाहीत. तर इथे मी रवा छान भाजून घेतलेला होता, तुपामध्ये लाल असा भाजून घेतलेला होता. नंतर थोडंसं दूध टाकून मी त्यामध्ये साखर घालून नंतर हे थोडीशी उकळी फुटल्यानंतर हे मला करायचं होतं. तर इथे मी परत एकदा तूप घातलेलं होतं, कारण तुपाने छान आणि टेस्टी म्हणजे शिरा तयार होतो. प्लस मुलांना तूप छान असतं, हाडांसाठी पण मजबूत करतात आपली हाडं. तर शक्यतो लहान मुलं जास्त तूप बाकी गोष्टीत खात नाहीत आणि साईला तर बिलकुलच आवडत नाही कशामध्ये तूप टाकून दिलेलं. त्यामुळे त्याला न कळत अशा गोष्टींमध्ये मी तूप घालून ठेवत असते, जेणेकरून त्याच्या पोटामध्ये थोडंसं तरी तूप जाईल आणि ते चांगलं असतं. तर इथे मी दूध घेतलेलं होतं, दूध थोडंसं टाकलं आणि इथं म्हणजे साखरही मी त्यातच टाकते, नंतर मिक्स करत नाही, कारण त्याला पातळ शिरा आवडतो. त्यामुळे मी शक्यतो दूध उकळतानाच त्यामध्ये शिरा म्हणजे साखर टाकत असते. आणि थोडंसं इथे मीठ पण मी चिमटभर घातलेलं होतं, कारण जेणेकरून आपल्या शरीराला चव येते, आळणी लागत नाही. मेन म्हणजे तर जर आपण मीठ त्यामध्ये घातलं नाही तर शिऱ्याची चव बदललेली असते, म्हणजे जराशी आळणी आळणी असं वाटतं. त्यामुळे शक्यतो थोडीशी चिमटभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आणि साईला काजू आवडतात म्हणून मी फक्त काजू यामध्ये ॲड केलेले होते, कारण बदाम, मनुके, पिस्ता वगैरे तो काहीही खात नाही, सर्व तो बाहेर काढून ठेवतो आणि फक्त शिराच खातो. त्यामुळे त्याच्या आवडीचं मी इथं शिरा बनवत होते तर फक्त काजू मी या ठिकाणी घातलेले होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने इथे मी सर्व तयार करून घेतलेलं होतं आणि थोडंसं मीठ घालून मग उकळी फुटल्यानंतर मला ही शिरा हटवून घ्यायचा होता. तर आई मुलांचं नातं आईच्या गर्भारपणापासूनच सुरू झालेलं असतं. आई मुलाला योग्य मार्गदर्शन दाखवते व त्यांच्या चुका म्हणजे त्या पोटात घालते, त्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढतो. मग तो मुलगा असो वा मुलगी, आईसाठी तिची सर्व मुलं एक समानच असतात. हे नातं तिच्या ममतेच्या आणि विश्वासाचा पाया असतो. आज कळत नाहीये, माझी आई ही मला या गोष्टी सर्व सांगायची आणि म्हणायची, समजेल तुला तू आई झाल्यावरती. पण आता कळतंय की आई असं का म्हणायची. आई पहिली मैत्रीण, माझे कायमचे प्रेम, पृथ्वीवरचा देव, माझी ताकद, माझं जग आणि माझ्या सुखाचा साठा. तिची कशीही म्हणजे सुरक्षित आशय, तिचे प्रेम म्हणजे अनमोल दिशा आणि तिचा हात म्हणजे जग जिंकल्याची शक्ती. इतकं सारं सर्व आईमध्ये असतं, कारण आई ही एकच अशी व्यक्ती आहे जे मुलांचं सर्व हट्ट तर पुरवते, शिवाय ते स्वतःची कुठल्याही गोष्टीची म्हणजे आपलं दुःख कधीही मुलांसमोर मांडत नाही आणि मुलांना काय हवं काय नको हे सतत बघत राहते. तर ती फक्त एक आईच असते. तर असा मी शिरा हटायला घेतलेला होता, कारण दुधाला उकळी फुटली होती. लगेच मी त्यामध्ये रवा टाकला आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं होतं. छान असं हलवून घेतलं होतं. जर आपण व्यवस्थित नाही हलवलं तर त्यामध्ये गुठळी तयार होतात, म्हणजे त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे 2 मिनटं असं छान हलवून घ्यायचं, छान असं ढवळून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवून थोडीशी 5 मिनटं त्याला वाफ येऊन द्यायची. म्हणजे आपला शिरा शक्यतो सुटसुटीत होतो. पण साईला जास्त सुटसुटीत आवडत नाही आहे, म्हणजे त्याला शक्यतो असा ओला आणि पातळ थोडासा खीर टाईपच शिरा आवडतो. तर शिराचे थोडेसे दाणे सांडलेले होते रव्याचे, तर इथे मी पुसून घेतले, कारण तेच परत पायाला लागलं की लगेच पायाखाली कचकच करतं आणि फरशीवरती काही पायाला लागलेलं मला बिलकुलच आवडत नाही. त्यामुळे शक्यतो मी लगेच साफ करून घेत असते. तर तुम्ही पाहू शकतात असा आपला शिरा तयार झालेला होता. थोडासा घट्टच झाला होता, कारण थोडंसं दूध कमी पडलं. साईला ॲक्च्युली ह्याच्यापेक्षाही जास्त थोडासा पातळ आवडतो,
पण म्हटलं ठीक आहे चला आता झालं तर, कारण नंतर वरून दूध टाकलं की त्याची टेस्ट पण बदलणार होती. त्यामुळे मी शक्यतो असाच त्याला खायला देणार होते. तर तुम्ही पाहू शकतात असं मी त्याला घेऊन चालले होते. चला मग आता साईला खायला देऊया, तर त्याची रिॲक्शन बघूया. कारण शौर्य लगेच मला म्हटला होता की तू साईचंच लाड पुरवते, त्याच्यावरच तुझा जीव आहे. मुलांचं असं होतं, एकाचं ऐकलं आणि दुसऱ्याचं नाही ऐकलं की लगेच त्यांना असं वाटतं की हा मम्मीचा त्याच्यावरती जीव आहे, माझ्यावरती जीव नाही. पण असं नसतं. आईसाठी दोन्ही मुलं असते ते एकच समान असतात, म्हणजे दोघांवरही सेम माया असते. शौर्यसाठीही मी बनवणार होते उपमा. कारण त्याला मी बोलले होते तू आधी चपाती भाजी खाऊन घे, मग नंतर तुझ्यासाठी मी उपमा बनवते. तर त्यालाही माझ्यावरती विश्वास नव्हता का तर मम्मी मला बनवते का नाही. तोपर्यंत म्हटलं चला थोडासा हेल्दी नाश्ता करून घ्यावा, कारण मीही नाश्ता बनवलेला नव्हता. आणि खूप दिवसापासून मी ठरवते की मी डाईट करेन, पण माझ्याकडून ते डाईट काही अजूनपर्यंत तरी झालेलं नाही आहे. पण म्हटलं चला आता पपई खाऊन घ्यावे, जे आपल्या म्हणजे नाश्ता दुसरं काही गोड खाण्यापेक्षा हेल्दी नाश्ता केलेला बरा. म्हणून मी इथं पपईची साल काढून घेऊन नंतर हे व्यवस्थित असं चमच्याने म्हणजे साल वगैरे काढून घेऊन खायला बसणार होते. तेवढाच थोडासाठी 2 मिनिटासाठी का होईना आपल्यालाही वेळ भेटतो आणि विश्रांती भेटते. कारण दिवसभर कामं चालू राहतात, खूप सारी धावपळ आपल्या मागं असते. मुलांचं करता करता आपण स्वतःला कधीही वेळ देत नाही. पण असं नाही, आपण हे स्वतःलाही, कारण आपण मजबूत राहिलं तर आपलं घर मजबूत राहतं. म्हणजे मुलांवर वगैरे सर्वांवरती आपल्याला छान असं लक्ष ठेवता येतं. आणि घराची स्त्री जर म्हणजे आजारी पडलं तर सर्व काही थांबल्यासारखं होतं. कारण माणसांना काही जास्त कामं जमत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्याला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं. म्हटलं चला आता एक्सरसाइज वगैरे तर काही करणं होत नाही. रोज ठरवते उद्या करीन, आज ठरवते, ते पण अजून तर काही मी चालू केलेलं नाही आहे. तर म्हटलं नाश्ता तरी कमीत कमी हेल्दी करावा, म्हणून मी इथं पपई म्हणजे खायला घेतलेली होती. तर व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली होती. या सर्व पपई मी गावावरून आणलेल्या होत्या. गावाकडे भरपूर सारे झाडं आहेत, पण जास्त काही दिवस हे पपया टिकत नाहीत, कारण 2-3 तासाच खराब झाल्या, टाकूनच द्याव्या लागल्या. म्हणून म्हटलं आता अशाच वाया घालवण्यापेक्षा खाऊन घेतलेल्या बरा. म्हणून मी इथं छान अशी साल काढून घेतली. राहिलेली अर्धी शौर्यच्या पप्पांना ठेवली होती, कारण त्यांनाही मंगळवारचा उपवास होता आणि ते उपवासा दिवशी फळं खायला बरे वाटतात, म्हणजे अगदी हलकं अन्न आपल्या पोटामध्ये जात असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी मी इथे ठेवलेलं होतं आणि मी इथं थोडंसं खायला घेतलेली होती. तर तुम्ही पाहू शकतात खूप छान आणि गोड आपली पपई होती, एकदम मस्त टेस्ट होती. आणि पिकलीही जास्त नव्हती, कारण जास्त पिकले की ते लगेच खराब होते, एकदम असं त्याची साल वगैरे वेगळीच होऊन जाते. तर शौर्यला तर राग आलेला होता की मला उपमा बनवलेला नाही आणि साईला लगेच तू शिरा बनवून दिला. त्याच्यामुळे त्याचे ॲक्शन तुम्ही पाहू शकतात. अशा पद्धतीचं त्याचं चालू होते नखरे की मी आता व्हिडिओमध्ये येणारच नाही, तू माझा व्हिडिओ घ्यायचा नाही. तर मी त्याला सांगितलं होतं तुझं मी हे नाव सगळं मामाला सांगणार आहे, कारण मामाला तो घाबरतो लगेच. तरीही त्याची नखरे चालूच होते. म्हटलं थांब, माझं खायचं झालं की मी तुला बनवून देते. मग तरी तर अशा पद्धतीने मी साईला बोलत बोलत खायला सुरू केलेलं होतं. आणि थोडंसं खाऊन घेऊन नंतर मी त्यांना अभ्यासाला बसवणार होते, कारण दिवसभर मुलांची मस्ती चालू राहते, अभ्यास अजिबात करत नाही आहेत आणि एक्झाम लगेच येतात. पोरांची रिव्हिजन जास्त होत नाही, त्यामुळे शक्यतो रोज थोडं प्रॅक्टिस केली की एखाद दिवशी जास्त लोडही येत नाही. त्यामुळे म्हटलं चला आता खाऊन घे आणि लगेच अभ्यासाला बसा. तर नाश्ता वगैरे करून घेतला होता आणि मला आता नंतर शौर्यसाठीही उपीट बनवायचं होतं. तर मी म्हटलं चला आता आवरून घ्यावं. तर खाता खाता अशा पद्धतीने सर्व आवरून घेतलं. नंतर मी इथे उपीट बनवायला घेतलेलं होतं, तर थोडासा शिरा बाकी होता, तो काढून ठेवून मी नंतर मिस्टरांसाठी बगरीची भात बनवणार होते. तर असं काही नाही, काम म्हणून इकडले तिकडं उद्योग करायचं चालू होतं माझं. आणि तरच मुलांना अभ्यास दिला. लगेच साईचं सुरू झालं की मम्मी मला काय अभ्यास आहे ते सांग, कारण जास्तच तो काय अभ्यासावर लक्ष देत नाही. त्याच्या मागंच लागावं लागतं की तू अभ्यास कर तरच करतो. खेळण्यावर भरपूर सारं त्याचं लक्ष असतं. तर अशा पद्धतीने त्याला मी अभ्यास थोडासा दिला. घरातले कामं वगैरे आवरून घ्यायचे होते. तर शॉपनर लगेच पेन्सिल हरवून येतो, कधीही रोज घेऊन जातो, पण माघारी काही एकही दिवशी आणत नाही. तर अशा 2-3 पेन्सिल आम्हाला शक्यतो लागतातच, कारण एकदा दिलेलीच पेन्सिल आमची परत काय माघारी येत नाही. तर स्कूलमध्ये सध्या रिव्हिजन चालू असल्यामुळे जास्त काही शिकवत नाही आहेत. तरीही म्हटलं शाळेचा हा अभ्यास आलेला आहे, तू हा अभ्यास करून घे. कारण मुलांना जर माहिती पडलं की शाळेतून काही अभ्यास आलेला नाही, तर तो करायला कंटाळा करतो की मग मी आज होमवर्क टीचरनी काहीच दिलेला नाही, त्यामुळे मी काय आज अभ्यास करणार नाही. मग त्यामुळे त्याला मी फसवत राहते की हा अभ्यास आलेला आहे, तो अभ्यास आलेला आहे. मग तो टीचरच्या भीतीने अभ्यास करत राहतो.
तर शौर्यलाही अभ्यास दिलेला होता आणि तो घरूनच अभ्यास करतो. तो काही रेग्युलर स्कूलला जात नाही. त्याला काही प्रॉब्लेम आला तर त्याचं सगळं मला विचारतो आणि मी त्याला शिकवत राहते. त्यामुळे शक्यतो त्याचा अभ्यासाचं काही येत नाही. त्याला समजतं त्यामुळे तो करतो. पण साईचं तसं नाही. साईला भरपूर सारं लक्ष द्यावं लागतं. नंतर मुलांनी थोडासा अभ्यास वगैरे करून घेतला आणि शौर्यच्या पप्पांनी वाटाणा आणलेला होता. त्याच्यामुळे सर्व असे वाटाणा सोलायला बसलेले होते. तोपर्यंत मी स्वयंपाक बाकीचा करून घेतला. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.